मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसे करणार आहे? आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची जबाबदारी कोणाची? या सर्व मुद्द्यांवर 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा समाजाला राज्यात 10% स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले आहे. यासंबंधीचा कायदा विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून विधिमंडळात मंजूर देखील झाला आहे. मात्र, असे असले तरी अद्याप मराठा समाजाचे आंदोलन संपले नसल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसी समाजामध्येच आमचा समावेश करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली.